गेलं होतं, हा झोपला होता का दाढीचे केस उपटत बसला होता, उपटत बसला होता? फक्त प्रसिद्धी मिळावी म्हणून तिथं शाई टाकत असताल, गोंधळ घालत असताल, तर हे शोभणारं नाही, आपल्या महाराष्ट्र धर्माला शोभणारं नाही आणि वारकरी संप्रदायाला शोभणारं नाही. खरं तर वारकरी संप्रदायामध्ये असणारे सर्व मान्यवर महाराज, अबप आणि सामान्य लोकांना मला विचारायचंय की जे खरे वारकरी संप्रदायाचे लोक असतात, जे खऱ्या अर्थाने संतांचा विचार पुढे घेऊन जाणारे लोक असतात, अशा खालच्या लेवलला शिव्या देत असतात का हो? कधी एवढं चिडतात का? बंदुके दाखवतात का? बंदुके घेऊन फिरतात का? मग अशा पद्धतीने ही लोक जर घुसखोरी करत असतील आणि लोकांना धमकवत असतील तर हे शोभणारं नाही. आणि हा कोणी जो भोंदू लागला ना, त्याला मला विचारायचंय की त्याचे जे गुरु आहेत त्यांनी जी आळंदीमध्ये आणि नागपूरमध्ये शाळा काढली, बहुजन समाजाच्या मुला मुलींना त्या शाळेमध्ये शिकवलं जातं का? प्रवेश आहे का? या भोंदूबाबांनी सांगावं. त्याच्याच बरोबर तुम्ही महात्मा फुले असतील, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असतील, ज्याच्यासाठी लढल्या की सामान्य लोकांना, सर्वसामान्य लोकांना, बहुजन समाजाच्या मुला मुलींना शिक्षण मिळावं, आणि मग आजच्या काळामध्ये बहुजन समाजाला शाळेत तिथं जाऊन दिलं जात नसेल आणि याला तू गुरु मानत असतील आणि इथं येऊन आम्हाला शिकवत असतील, हे महाराष्ट्राच्या विचाराला परवडणारं नाही, शोभणारं नाही. आम्ही या गोष्टीचा निषेध करतो आणि विकास भाऊंच्या पाठीमागे त्या ठिकाणी भक्कमपणे. आणि त्याच्याचबरोबर हे मध्य प्रदेशचे जे बोंधू बाबा आले होते, बागेश्वर महाराज, इथं येऊन जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज बोलले होते, दाढीचे केस बोलले होते, माऊली महाराजांबद्दल उगाच शहाणपण दाखवण्यासाठी, कुठेतरी बातमी मोठी होण्यासाठी आणि हे प्रतिगामी विचाराचं जे कोणी नेते असतील त्यांच्याकडनं बक्षीस मिळवण्यासाठी असं जर वागत असतील तर हे योग्य नाही.